पाहूयात पुढची बातमी। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथं फलाट क्रमांक 10 आणि 11च्या रुंदीकरण आणि ठाणे इथल्या फलाट क्रमांक 5 आणि 6 या रुंदीकरणाचं काम मध्य रेल्वेने हाती घेतलेलं होतं। त्यामुळे या ठिकाणी विशेष असा मेगा ब्लॉक होता। तर आज दुपारपासून मुंबईतील लोकल सेवा सुरळीत सुरू झाली आहे आणि याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी सीएसएमटी रेल्वे स्टेशन मधून। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या ठिकाणी मी आहे। मागच्या 2 दिवसापासून या ठिकाणी विशेष 36 तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला होता। फलाट क्रमांक 10 आणि 11 यांच्या रुंदीकरणाचं काम मध्य रेल्वेने हाती घेतलं होतं। ते काम अगदी दुपारी 12:30 वाजता पार पडलेलं आहे। त्यामुळे दुपारी 12:30 वाजल्यापासून विशेष सर्व लोकर सुरळीतपणे चालू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सर्व प्रवासी सुद्धा जमलेले आहेत। याचबरोबर ठाणे स्थानकावर सुद्धा विशेष 63 तासाचा मेगा ब्लॉक घेतला होता। त्या ठिकाणी सुद्धा फलाट क्रमांक 5 आणि 6चं काम मध्य रेल्वेने हाती घेतलं होतं। हे दोन्ही काम सध्या पूर्ण झालेलं आहे आणि मुंबईतील दोन्ही ठिकाणची लोकल सेवा सध्या सुरळीतपणे आपल्याला व्यवस्थित चालू झाले आहेत। मात्र हे सध्या प्रवासी आपण पाहतोय की एकूणच लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत। विशेष करून मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या गाड्यांची वाट पाहण्यासाठी हे प्रवासी या ठिकाणी दाखल झाले आहेत। अशी माहिती मिळत आहे की पुण्याला जाणाऱ्या सुद्धा काही गाड्या दुपारच्या आधी ज्या गाड्या होत्या त्या रद्द झालेल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांना या ठिकाणी आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे सध्या तर पाहायला गेलं तर मध्य रेल्वेवरील एकूणच लोकलची सेवा सुरळीत झालेली आहे। त्यामुळे मुंबईकरांना उद्या सोमवार आहे, उद्या कामावर येताना संपूर्णपणे कुठल्याही ठिकाणी या ठिकाणी अडचण येणार नाही। त्यामुळे मुंबईकर उद्या सकाळपासून लोकलने आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचू शकणार आहेत। कॅमेरामन सुनीलसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।